गेलं म्हणजे आता ते शांत आहे किती, कुठे गेलं. आवाज बरोबर येतो, थोडा आवाज घुमतो का? हां. सर्वप्रथम आज आपण सर्वांचं जे PM विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून आज आपण सर्वजण जे प्रशिक्षण पूर्ण केलं. आज मला वाटतं तुमचा आज शेवटचा दिवस आहे ना. एका बॅचचा पहिला दिवस आहे आणि दुसऱ्या बॅचचा काही बॅचचा शेवटचा दिवस आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमचे मित्र सहकारी आणि या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं काम ज्यांनी केलं ते आमच्या डॉक्टर साहेबांचं. आणि तुमचे सर म्हणून डॉक्टर साहेब तुम्हाला परिचित असतील, परंतु नांदेडमध्ये राजमार्ग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरांचा एक 5-6 वर्षापासूनचा आमचा जो काही परिचय आहे तो अतिशय शिस्तबद्ध. शेवटी गुरुही होता है. और आज हम सब लोग सर के विद्यार्थी. महाराष्ट्रामधलं हे पहिलं सेंटर आहे. मी राज्याचा माझा परिचय करून देतो. मी बाळासाहेब पांचाळ, मी तुमच्या नांदेडचाच आहे. 1-2 मिनटं सगळे आपले मोबाईल वगैरे बंद ठेवा. तुम्हाला मी जे सांगेल ना त्याच्यातला एकही शब्द तुमच्या वाया जाणार नाही. बरोबर आहे. PM विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला. आता काय होईल? सर्टिफिकेट मिळेल, म्हणजे प्रमाणपत्र मिळेल. उसके बाद क्या होगा? 10-15 हज़ार रुपये मिलेंगे. उसके बाद क्या मिलेगा? 1 लाख का लोन मिलेगा. आगे क्या? आगे क्या? एवढंच माहिती आहे ना तुम्हाला. पण तुम्हाला लोन एवढं सहज मिळेल का? मग त्याच्यासाठी तुम्हाला एक 10 मिनिटं ऐकावं लागेल. बसून घ्या सगळं. नाही आपण नंतर करू. आपण काय करू आधी हे करून घेऊ. बसा सगळे, जिथं कुठं जागा मिळेल तिथं बसा. बाकी सगळं सोडून द्या. आपण आपल्या मधला आहे आणि मी तुमच्या मधलाच आहे. बाहेर जेवढे उभं टाकले ना त्यांना बोलवा इथं. केवळ प्रशिक्षण करून काही होणार नाही. तुम्ही फक्त एक पायरी पूर्ण केली. या पुढचं काम हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याबद्दल एक 10 मिनिटं वेळ द्या. आणि योगायोगाने सरांचं मी कौतुक याच्यामुळे करतो. महाराष्ट्रामध्ये मी अनेक ठिकाणी फिरतो, अनेक सेंटर बघितले की मुंबईपासून तुम्ही पुण्यासारख्या मोठ्या शहरातही जिथं मोठ्या मोठ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, चांगले हे आहेत, परंतु जेवढं सेटअप आपल्याला नांदेडमध्ये मिळालं आणि ज्या पद्धतीनं सरांनी एक डिसिप्लिन ठेवून एक अगदी व्यवस्थित तुमच्या सगळ्यांना प्रत्यक्ष ज्या पद्धतीनं अगदी म्हणजे सरकारच्या काटेकोर नियमामध्ये बसून हे जे प्रशिक्षण चालवलं, इसके लिए सरकार शुक्रगुजार होना ही पड़ेगा अपने को. आता एक लक्षात घ्या, ही योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. तुमचे फॉर्म भरले त्यानंतर तुम्हाला सेंटर मिळाला, हे मिळालं, 2-4 महिने तुमच्या सगळ्यांना अडचणी गेल्या ना सगळ्यांना अडचणी. परंतु योगायोगानं आपल्याला नांदेडमध्ये अतिशय चांगलं सेंटर सुरू झालं. हे नांदेड जिल्ह्याच्या मध्ये एक एवढा आत्मविश्वासानं आपण सांगू शकतो की नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच आपल्या कारागीर बांधवाला अडचण येणार नाही. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य विकास योजना, विश्वकर्मा या शब्दाचा अर्थ असा आहे
विश्वकर्मा बोले तो कोई एक भगवान का इसका कुछ ऐसा धर्म जाति भेद का कुछ ये नहीं है संबंध. ज्या ज्या क्षेत्रातील निर्मिती करणारा प्रत्येक कला असलेला, जिसके पास कोई हुनर है, कौशल्य है, तो प्रत्येक कारागीर म्हणजे विश्वकर्मा. तो आप सब लोग कौन है? विश्वकर्मा. इसके लिए एक बार खुद के लिए जय बोलो, जय विश्वकर्मा. और ही कौशल्य विकासाची अशी योजना पहिल्यांदा केंद्र सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचला. या योजनेचे इम्प्लिमेशन मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला मोदी साहेबांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी ही योजना अनाऊन्स केली, तिला बजेट दिले. आणि केंद्राची योजना असल्यामुळं इथं सगळं काही जे ऑपरेशन आहे, इथं जे काही संचलन आहे, हे सगळं संचलन तुम्हाला केंद्रातून होते. और केंद्र सरकार का यहाँ का प्रतिनिधि तुम्हारे जिले का बोले तो कलेक्टर साहब. बाकी कोई आमदार के हाथ में नहीं, कोई खासदार के हाथ में नहीं, कोई नगर सेवक के हाथ में नहीं, कुछ भी नहीं. जो है वो पहले सर के हाथ में. और सर ने तुम्हारा काम इतना अच्छा करके दिया. आता पुढची स्टेप काय आहे की ह्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं. तुमचं प्रशिक्षण अतिशय चांगलं झालं. मी आज बघितलं ना की सुतार कारागिरांचं प्रशिक्षण कार्पेंट्रीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांनी चांगल्या वस्तू तयार केल्या. त्याच्यानंतर इकडे तुमचे चर्मकार बांधवांचं प्रशिक्षण आहे. आज हे जे काही कला तुम्ही तयार केलेल्या आहेत, ही कला म्हणजे या देशाचं वैभव आहात तुम्ही. कोणतंही सरकार काय तुमच्यावर फार मोठं उपकार करत नाही आणि तुम्हाला कुणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. तुम्हाला एवढं मोठं कौशल्य तुमच्या हातामध्ये आहे. फक्त त्या हाताला एक चालना देण्याचं काम आणि तुम्हाला कुठंतरी विकासाच्या प्रवाहात तुमको ये बहती जो गंगा है, हर किसी का विकास हो रहा है, हर किसी का डेवलप हो रहा है. कोई बोलता है अरे भाई हमारा कहाँ हो रहा है? मोदी बाबा क्या कर रहा है किसको मालूम नहीं है. मगर मोदी बाबा का कमाल ये है, ये सब खेल तुमको तुम्हारे सामने और तुम्हारे हाथ में रख दिया उसने. योजना तुम्ही ऑनलाईन टाकली, सरांनी तुमचं प्रशिक्षण ऑनलाईन केलं आणि यापुढच्या पूर्ण प्रक्रिया ह्या ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. तुम्ही बाहेर थांबलेले सगळे आतमध्ये या ना. बरं या या इकडे समोर या. समोर उभं टाका ना. तुम्हाला म्हणजे तितकं तुम्ही थांबलाय, तुम्हाला हे महत्त्वाचं सांगणार आहे. मग ते न ऐकून काय तुमचा फायदा नाही होणार ना. 2-4 लाख रुपयाचं नुकसान होईल. नक्की सांगतो तुम्हाला. जाऊ द्या सर वो माइक दे दो. यानी वो उसका माइक अच्छा आवाज. हे काय आपली प्रचाराच्या सभेमध्ये भाषणबाजी नाही. त्या तुमच्या फार कामाची गोष्ट आहे. हॅलो 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 हॅलो. तर या माध्यमातून आपल्याला एक करायचंय. आज या कौशल्य विकासाच्या माध्यमातून तुम्हाला प्रशिक्षित करण्याचं काम सरांनी केलं. सरांनी केलेल्या प्रशिक्षणानंतर आता तुमच्या पुढच्या स्टेपमध्ये प्रमाणपत्र मिळेल तुम्हाला. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला जो काही याच्या पुढच्या इन्स्ट्रक्शन येतात किंवा मेसेज येतो, तो मेसेज घेऊन तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं. कुठं जायचंय? हा, आता बँकेमध्ये पहिल्यांदाच आता या योजनेमध्ये कसं आहे की पहिलं लोन हे तुम्हाला 50,000 सुरुवात होईल. 50 ते 3,000 पर्यंत. 50,000साठी
त्या बँकेच्या 50 चक्रा मारणं होत नाहीत आमच्याच्यानं असं बोलू नका. ही योजना मुद्रा लोन सारखी तुम्हाला कन्वर्ट केल्या जाते. पहिल्या याच्यामध्ये आपण 1 लाख रुपये म्हणतो, पण समजा जर आपल्याला 50,000 रुपयाचं जरी लोन मिळालं तर बँकेमध्ये जा, आपलं प्रशिक्षण दाखवा, प्रमाणपत्र दाखवा आणि त्याप्रमाणे की साहेब आणि बँकवाल्याला या बाबतीमध्ये तुम्हाला कर्ज देणंच आहे. 50 चक्रा मारा, 100 चक्रा मारा, पण त्याचे 50,000 रुपये घ्या. त्या 50,000 रुपयातून आपण जर योग्य परतफेड केली, योजना म्हणजे ती योजना समजू नका, आपल्याला माहिती आहे बघा, योजना म्हणले की किती सबसिडी खायचं, उचलायचं, नंतर भरायचंच नाही. त्याच्यामुळे ते बिचारा काँग्रेस कधीच कोणती योजना काढत नव्हतं आणि त्याच्याकडे योजना काढल्या तरी कशा होत्या, एक बार उचललं तिकडच. त्याच्यामुळं आपली प्रगती झाली नाही. परंतु आता तुम्हाला जरी ही योजना छोटी वाटत असेल तर पहिलं तुमचं पीएम विश्वकर्माचं कर्ज हे 1 लाख रुपयापर्यंत घ्या, दुसरं कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंत मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जसंही मुद्रामध्ये कन्वर्ट केला तर मागच्या या बजेटमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 लाख रुपये मुद्राची किंमत जी लिमिट होती ती आता 20 लाख रुपये झाली. मला एक थोडस मोकळं बोला, तुमच्यामध्ये एखाद्या माणसाला व्यवसाय करायला समजा तर 5 लाख रुपये दिले, खरं सांगा बरं एका वर्षाची तुमची कमाई किती? बोला बोला. एक 5 लाख रुपयाचं भांडवल दिलं तुम्हाला समजा असं सेटअप टाकून दिलं, एखादा काय तुमचा व्यवसाय सुरू केला तर एका वर्षामध्ये तुम्ही किती कमविता? कमीत कमी 2.5 लाख, कमीत कमी 1.5-2 लाख पुरा खर्च करते टोटल खर्च 2-2.5 लाख 3 लाख 5 लाख रुपये 5 लाख इन्वेस्ट करा अपन सर, 2-2.5 लाख रुपए अपन साल भर में कमा सकते, वो भी पूरा घरदार चला के पूरा सही कर. बोलो तो एक आदमी अपना खड़ा हो जाता है 5 लाख एक आदमी स्टैंड हो जाता है. हाँ। अगर आपको 10 लाख रुपए मिल गए तो 5 लाख 5 लाख से ईयरली इनकम हो जाती, 2 आदमी स्टैंड हो जाते सर. तो ये सब चलाने के लिए अपने को बैंकों के साथ में व्यवहार अच्छा रखना पड़ेगा. और आप जब जाएंगे तो साहब वो मैनेजर बात ही नहीं कर रहा, उन्हें अंदर ही बैठ रहा, वो साहब हमको बैंक वाला फटकने नहीं दे रहा, अशा कहाण्या सांगू नका. कारण बँक वाल्याला जेव्हा जेव्हा या अशा काही योजना येतात तेव्हा त्याच्या डोक्याला फार लई खुराक वाटते, त्याला फार लई ताप वाटते त्याला. परंतु आपण 2-2, 4-4 कारागीरचा तुमचं ज्या ठिकाणी नॅशनलाइज बँकेमध्ये खातं आहे त्या खात्यामध्ये जाऊन त्यांना की साहेब आम्हाला या पद्धतीचं आमचं प्रशिक्षण झालेलं आहे आणि आमचं कर्ज मंजूर करा, तर तो तुम्हाला विनाकारण कर्ज दिलं पाहिजे. आलं लक्षात? सर बरोबर बोलतोय ना? या पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून, बँकांच्या माध्यमातून 1 लाख रुपयापर्यंत पहिलं कर्ज ते 2 लाख रुपयापर्यंत दुसऱ्या स्टेजमध्ये. आणि जर त्याच्या पुढे जाऊन जर तुमचा हा व्यवहार व्यवस्थित झाला तर मुद्रामध्ये तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत पहिलं कर्ज मिळते. तर ही झाली पीएम विश्वकर्मा योजनेची मोठी व्याप्ती. केवळ इथलं प्रशिक्षण केलं, प्रशिक्षण व्हायच्या आधीच सगळ्याचे फोन येतात, सर ते सेंटर नाही, ते कुठलं सेंटरवाला आम्हाला बोलण्यात आले, तुम्ही जायला गेले तर चालते का, त्याला हजेरी टाकते की नाही, त्याला सांगा बोला, हे आपण सगळं केलं. पण योगायोगाने आपल्याला नशिबाने एवढं चांगलं सेंटर मिळालं, तुमचं चांगलं प्रशिक्षण झालं. आणि मी तुम्हाला एक सांगतो की या सेंटरच्या माध्यमातून ज्यांचं प्रशिक्षण झाले त्या प्रत्येक कारागिराला, मग तो बांधकाम कामगार क्षेत्रातला कारागीर असेल, तो आमचा हस्तकला मधला कारागीर असेल, मग तो सुताराला, आमचा चर्मकार बांधववाले, नावे बांधववाले, तुम्ही स्वतःचे स्वयंरोजगार करणाऱ्या स्वतःचे मालक आहात. तर त्याच्यामुळं मालक म्हणल्यानंतर आपलीही थोडीशी जबाबदारी आहे. आपण कुठं पाठपुराव्याला कमी पडायचं नाही. आणि पाठपुरावा करण्यासाठी आता इथून गेल्यानंतर प्रत्येक जण वेगळं वेगळं राहू नका. सरांच्या माध्यमातून सरांकडे जे काही तुमचे नंबर आहे त्या सर्वांपर्यंत
आम्ही वेळोवेळी सर आपण इथं वेळोवेळी आमचं शिबिर घेऊ. तुमच्यामधले किती लोक इथून गेल्यानंतर त्यांना काय उपयोग झाला, त्यांना बँकांनी कर्ज दिलं की नाही, तुम्ही सक्षम झालात की नाही, याच्यावर मी सरांना विनंती करतो की, आणि ही व्यक्ती सामाजिक आहे. आज तुम्ही बघलं की आमच्या कुठल्या तरी बांधवाचा बिचाराचा ऍक्सिडेंट झाला आणि सरांनी स्वतः हे केलं. तो आपले नेव देवदूत आहे, भगवान के फरिश्ते हो आपले. ह्या सगळ्या गोष्टीचा मला हे सेंटर बघल्यानंतर पुऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये जो कष्ट करणारा माणूस आहे, जो कारागीर माणूस आहे, मग तो कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, पण आपण सर्वजण एक कष्टकरी कारागीर, एक विश्वकर्मा कारागीर या नावाखाली आपण सगळेजण एकत्र येऊ. तुमच्या कुठल्याही अडचणी असतील त्या अडचणी इतर बँकांच्या अधिकाऱ्यापर्यंत आलं का लक्षात तुमच्या? मग ते किनवट राहिला, धर्माबाद राहिला आणि इकडे भोकर राहिला, कुठं काय मुखेड राहिला, पण त्यांच्या सगळ्यांचे ऑफिस कुठं आहेत? नांदेडला. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊ, त्यांचे मेळावे आपण या ठिकाणी लावू. त्यांचे मेळावे आपण सरांच्या माध्यमातून यातून बँकांचे मेळावे लावू आणि तुमच्या सगळ्यांना एक व्यवसायामध्ये कारागीर म्हणून एक सक्षम करण्याचं एक मोठं काम सरांच्या माध्यमातून हाती घेतलेलं सरांना. आणि त्यामध्ये एक तुमच्यापैकीच एक सहकारी असेल. मी एक बलुतेदाराचाच मुलगा, माझी वडील सुतार करायचे, वो दिनभर बिचारे काम करते. मग अलग से नहीं, तुम्हाला तुम सबके जो अडचणी आहे, जो सबके जो मसले आहे, वो सब मेरे को मालूम आहे. तुमच्या सगळ्यांच्या अडचणी या मला माहिती आहे. तुम्ही काय बघून बोलत नाही, तर मी भोगून आलेलो आहे. कारण कारागीर वर्ग हा कौशल्य विकासाचा असतो, त्याला भरपूर काम असते. परंतु आजच्या या तांत्रिक युगामध्ये आज बाटाचे एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांची सगळे 300 रुपयाची चप्पल घालायले, कुठं याची किंमत करणार हो? करेल का कोणी किंमत? परंतु हे सोनं आहे. हे काय आहे? हे सगळं आर्टिफिशियल एकीकरण. याची किंमत जर वाढवायची असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं डोकं लावावं लागेल आणि याच्यामध्ये कौशल्य विकास करावा लागेल. आपल्याकडे कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपण वस्तू तयार करतो. प्रत्येक कारागीर तुम्हाला हे काय सांगायचं, आपको कुछ पढ़ाने की जरूरत थी क्या? गवंडी बांधकाम कामगार सुताराला सुतार शिकवायची गरज होती का तुम्हाला? कुणाला? आमच्या चर्मकार बांधवाला ही कोल्हापुरी शिकवायची गरज होती का? मग तुम्हाला इथं कशासाठी आणलंय? तर तुमच्यामधलं कौशल्य वाढावं म्हणून. आणि या योजनेचा पुढचा फायदा असा आहे की तुम्ही सगळे कारागीर जर एकत्र आलात तर सर याच्या पुढची स्टेप म्हणून मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या कारागिरांचे एक क्लस्टर तयार करा. तुम्ही एकटे जर गेलात तर तुम्हाला किती मिळते कर्ज? 1 लाख. अगर तुम 50 जाएंगे तो लोन कितना मिलता? 10 कोटी. किती? 10 कोटी. हे कसं होतंय? कसं होतंय का नाही? मानसी 1 लाख नाही, त्याच्या पुढचं गणित सांगितलं. जर तुम्ही असे गेले 50 माणसं तर 50 लाख रुपये. पण जर तुम्ही 50 माणसं सरकारच्या एका योजनेखाली गेलात क्लस्टरच्या, तर नांदेड जिल्ह्यामधली पहिली तुमच्या विश्वकर्मा कारागिरांची तुमची स्वतःची कंपनी काढून देऊ. त्याच्यामध्ये ह्या तुमच्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तू निर्माण होतील आणि या वस्तू केवळ नांदेडमध्ये विकल्या जात नाहीत. अगर नांदेड में ये चप्पल, मला माहित आहे ही चप्पल कमीत कमी 1600 रुपयाची निघाल तर कोल्हापूर 1600 रुपयाची आहे ना? 2000-2500 रुपये. तर ते आम्ही घालतो. कोल्हापूरला गेलो तर आम्ही माझ्याकडे 1600 रुपयाची आहे आणि त्याच्यामधलं जे थोडंसं वेगळी डिझाईनचं आहे ओरिजिनल, तो 3500 रुपयाचा आहे. तो नांदेड का आदमी जाके अगर कोल्हापुर की ये लेता, शूज लेता, तो फिर ये क्यों नहीं ले सकता? म्हणजे हे का घेत नाही? तर तुमच्याकडे तयार केलेली वस्तू ही विकायची कला तुमच्याकडे पाहिजे. बरोबर बोलतो मी?
आज तुमच्याकडे सोनं आहे, पण तुम्ही एखाद्या टपरीत बसलात, कुणीतरी कधीतरी याला कारागीर बसला बिचारा, 2-4 फुटाच्या पॉलिश करायला आमचे सुतारे आले, 2-4 छोटे मोठे काही प्लायवूडचे तुकडे कापीत बसले. अरे पण त्याची कला कुठं बाहेर गेली? तर ह्याला तुम्हाला वाढवण्यासाठी अनेक योजना आहेत. त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज योगायोगानं सरांसारखं हे आपलं जे सेंटर आहे, आता ही तुमच्या सगळ्याची कर्मभूमी आहे. बाकी सब भूल जाओ. मग एखाद्या देवळात जरी तुम्ही वर्षभर इथून गेला नाही की चालते, पण सरांना एक वेळेस तरी भेटा तुम्ही. या माध्यमातून आपण कौशल्य विकासाच्या योजना आणू. या माध्यमातून आपण तुमच्या कारागीर लोकांसाठी जे क्लस्टरच्या योजना आहेत, हस्त उद्योगाच्या, जसं चर्मकार महामंडळ आहे, तसं तुमचं नांदेड जिल्ह्याचं स्वतंत्र एक महामंडळ करू. काही अवघड नाहीये. त्याचे मालक तुम्ही राहणार. एक जसा सहकारी साखर कारखाना असतो, आपल्या कवळे गुरुजीचा साखर कारखाना किती लोकांना माहिती? कवळे गुरुजीची बँक किती लोकांना माहिती? काय लिहिले त्याच्यावर? सहकारी बँक. म्हणजे तुमच्या मधल्याच लोकांचे त्यांनी 100 रुपयाचे भांडवल जमा केले, त्यांना सरकारनं अनुदान दिलं, सबसिडी दिली आणि त्यांनी उद्योग उभारला. आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही. मग आपल्यामधला एखादा या सगळ्या गोष्टी चालविण्यासाठी सक्षम आहे की नाही सांगा बरं. बरोबर आहे. आजपासून तुमची चांगली सुरुवात झाली आणि ही सुरुवात तुम्हाला फार मोठी ओळख देणार आहे. आणि तोच प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून, PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने तुमच्यापर्यंत, मोदीजींच्या डोक्यात कल्पना आली आणि त्यांनी एक योजना आणली. आणि योगायोगानं राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांसारखा महाराष्ट्रामध्ये एकमेव मुख्यमंत्री आहे जो गरिबासाठी काम करतो. रात्री 2:30 पर्यंत साहेब हे कंटिन्यू गेलेला विषय मार्गी लावतात. साहेबांनी महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या इम्प्लिमेशनसाठी केंद्र सरकारमध्ये NSDS म्हणजे जे सरांना ज्या आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रामध्ये केंद्र सुरू केली. आज अनेक राज्यामध्ये ही योजना चालत नाही, परंतु आज नांदेडमध्ये ही योजना, मीही थोडासा निगेटिव्ह होतो. रोज मला 10-5 लोकांचे फोन येतात, अरे साहब वहाँ पे कोई परभणी में चालूच नाही आहे, जिंतूरला चालू नाही, कुठं काय ट्रेड नाही, कुठलं सेंटरवाला आम्हाला मदत करत नाही, कुणी आम्हाला करत नाही. परंतु मी आज या ठिकाणी योगायोगाने भेट दिली आणि मला एवढा आनंद झाला किंवा नांदेड जिल्ह्याची आता काळजी मिटली. पहिली पायरी आपण गाठली, पण आता इथून मोठी आपल्याला हायटेक इमारत करायची असेल और उसका सा कांच बीच लगा कर यार चमकाना पड़ेगा गरीबों के हवेली करने के लिए ना, गरीबों की हवेली खाली अपन बड़े बड़े लोगों की हवेली से जाते बैठेंगे क्या? आता तुमची वेळ आलेली आहे. आपण आजपर्यंत अनेक लोकांसाठी काम केलं, आता आपण आपल्यासाठी काम करू. थोडस एक शिस्त लागते, एक कोऑर्डिनेट लागते, एक विश्वास लागते. आणि तुमचं कारागिरांचं कसं आहे, दिवसभर हातावरचं काम पोट राहते, दिवसभर काम करता, मग कुठलं काही चांगलं असेल ते तुमच्या डोसक्यात विसरून जाते. मग रात्री कोणीतरी आपला त्याच्यामध्ये तसं करू नका. काही गोष्टी आता गुरुसमोर बोलता येत नाही, आपण कधी मोकळ्यात बसले की ते बोलू. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सरांच्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यामध्ये आपण एक मोठा पॅटर्न काढतो. याच्यामध्ये PM कौशल्य विकास योजना, कौशल्य विकासाच्या योजनेच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या लाभार्थ्यांची ज्या ज्या काही अडचणी असतील, काही व्यावसायिक अडचणी असतील त्याही सोडू. आणि केंद्र सरकारने समजा जर तुमच्या प्रत्येकाला 1-1 लाख रुपये दिले, त्या लाख रुपयाचं करता काय काय करायचं? लाख रुपयाचं पहिलं तिरुपतीचं तिकीट काढायचं. हो बोला की पहिलं तिरुपतीचं तिकीट काढायचं, 20,000 रुपये त्या साडूचे उसने घेतले त्याला देऊन टाकायचे.
दुसरं आहे किती फायदा घेऊ हा, जे काय उद्याला फिरायला फेडायचे आणि जर लईच वाटलं तर 2-4 ग्राम सोनं घ्यायचं. याच्या पुढे आपण काहीच आपल्या डोक्यात नाही. हे बायको बोलली. हा सगळ्यात महत्वाचं मोबाईल बदलायचा. अरे मला कुणीतरी हे दिलेला आहे, गिफ्ट दिलेला आहे मोबाईल. 5-7 वर्षाला तीच कपडा वापरतो. असं काहीच करू नका. या आलेल्या पैशातून तुम्ही तुमच्या वस्तू निर्मिती करा आणि त्या वस्तू निर्माण केलेल्या वस्तू सरांच्या माध्यमातून इथं आपण प्रदर्शन करू. एक प्रदर्शन करू, या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आणू आणि या सुरुवातीपासून या छोट्या सुरुवातीपासून आपण इथं स्वतःच आपलं एक क्लस्टर कंपनी तुमची सर, आपण क्लस्टर कंपनी मी आणि सर तुम्हाला काढून देतो. आमच्या दोघांना काही त्याच्यामध्ये फायदा नाही. त्या कंपनीचे मालक तुम्ही, चालक तुम्ही, संचालक तुम्ही आणि कामगारी तुम्हीच. तुमचा फॉर्म भरणं, त्या अधिकाऱ्याला बोलणं, तुम्हाला कुठं अडचण आली तुमच्या पाठीमागे उभं टाकणं, याच्यासाठी मी आहे, सर आहे. आलं लक्षात? हा, आणि त्याच्यानंतर आता दुसरं एक महत्वाचं सांगतो. ह्या तर योजनेचा फायदा घ्या, पण त्याच्यासोबत ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या वेगळ्या योजना आहेत ओबीसी साठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे बगर व्याजी मिळते. काय मिळतं? बगर व्याजी. आता उद्या काय करायचं? हे पीएम विश्वकर्माचं तर करायचं. दुसरं काम काय करायचं? इथं समाज कल्याण ऑफिस नांदेड, सगळे नांदेडचं जाणं, नांदेड जिल्हा नांदेड मध्ये इथं समाज कल्याण ऑफिसला 3ऱ्या मजल्यावर ओबीसीचा आर्थिक विकास महामंडळ आहे. त्याच ठिकाणी आमच्या चर्मकार बांधवांसाठी पण एक महामंडळ आहे काही, रविदास विकास महामंडळ. तर त्या ठिकाणी जायचं आणि त्यांची पहिली योजना गुलाबी रंगाचा फॉर्म आहे, 10 रुपयाचा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंतची योजना आहे. तिला तुम्हाला कुठलाही व्याज लागणार नाही. दर महिन्याला फक्त 2500 रुपये जाऊन त्या अधिकाऱ्याकडे जमा करायचे. ते अधिकारी आपला मित्रच आहे, त्याचं नाव आहे चुंदारे साहेब म्हणून. त्या ठिकाणी ओबीसी साठी आता रवी याच्यासाठी कोण आहे ते मी उद्या जाऊन बघतो. आणि ह्या योजनेचाही तुम्ही फायदा घ्या. और बांधकाम कारागीर में तुम्हारे जितने भी तुम्हारे बांधकाम के लेबर है, तुम्हारे वर्कर्स, वो आप सब मिस्त्री लोग मिलके पहले महानगर पालिका में जाके बांधकाम कामगार नोंदनी का, वो फॉर्म भरने का, वहाँ पे कोई भी अगर बोला अधिकारी और कोई भी अगर अंदर बाहर करके अगर 1 रुपया भी तुम्हारे से ज्यादा लिया तो वहाँ पे बयान. सर ये सर्टिफिकेट आने के बाद जाने का, ये सर्टिफिकेट आने नहीं, ये सर्टिफिकेट का कोई संबंध नहीं. इससे कोई संबंध हाँ, वो भी करो. और आप भी इधर भर सकते हैं ना फॉर्म. हाँ, समाज कल्याण में जाओ, आपके कौशल्य विकास के फॉर्म. या सगळ्या योजना तुमच्यासाठी आहेत. अशा अनेक योजना तुमच्यासाठी आहेत. आता बघा बरं, बाया किती हुशार झाल्या. मला एक सांगा, आता आपल्यापैकी लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाच्या बायकोनं फॉर्म भरला नाही, कोणाच्या बहिणीनं भरला नाही. म्हणजे तुम्ही हे सगळे जे गप्पासल्या तुमच्या सगळ्याच्या म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या, आमच्या शिवसेनेच्या सगळ्या लाडक्या बहिणीनं फॉर्म भरला. म्हणजे ती किती हुशार आहेत. नाही मग आता ही काय आहे की तुम्हाला मी दिलेली समजा लाडका दाजी योजना आहे. लाडका दाजी योजना म्हणजे सरकारचा माल घ्यायची योजना नाही. लाडक्या दाजीची योजना काय? कोणाच्या पुढे हात पसरायचा नाही. वस्तू तयार करा सरच्या माध्यमातून. इथं तुम्हाला लाडका दाजी म्हणून तुम्हाला थेट कंपनीचा मालक 2 महिन्यात नाही करून दिला तर माझं घर, माझं नाव आणि मी नांदेडचाच आहे. बरोबर आहे? है तयारी सगळ्याची?
क्लस्टरच्या योजना आहेत त्या मोबाईलवर काढल्याबरोबर काय दिसतं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. मी आता जे काही बोललो हे किती लोकांच्या डोसक्यात बसलं त्यांना जाऊन मोबाईलवर टाकायचं. समूह विकास क्लस्टर योजना कारागिरांसाठी काय कमी याची पुरी माहिती आधी डोळे फोडून वाचायची. आपण कसे टाकतो इकडचे तिकडचे मॅसेज त्या ग्रुपवर टाकतो की नाही? काहीच घेणं देणं नसतंय. कुठलं तरी विचित्र डॅन्स दिसला ते टाकते, कुठला गणपती दिसला ते टाकते, कोणता सोमवारचा महादेव दिसला ते टाकते. अरे कोणाला सोडणार? आखिरला काही दिसणार गेलं तर त्या इंस्टाग्रामच्या युट्यूब याच्यावरच्या रीला चाळीत बसते असा फोटो करून. तसं काम करू नका. तेवढा वेळ तुम्ही थोडस कारागिरांचं संघटन करा. या ठिकाणी कौशल्य विकासाचं हे जे केंद्र आहे हे केंद्र फक्त कौशल्य विकासाचं केंद्र नाही तर याला तुमच्या नशिबाचा केंद्र करू आपण. पटतं मी तुम्हाला काय बोलतो ते? हे तुमची कर्मभूमी करू आपण. केंद्र सरकारच्या महाराष्ट्राच्या अनेक योजना आहेत, राज्य सरकारच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत, पण या योजना एकल नाही. म्हणजे 1,00,000 रुपयाचा कर्ज उचललं बघण्या तिकडं गाईब घेतली त्यांना मोटरसायकल सेकंड आहे. तसं नाही. तुम्हाला जर भविष्यामध्ये मोठा एखादा उद्योजक व्हायचा असेल तर हे जे छोटासा तुमचा प्रयत्न आहे कौशल्य विकासाचा याला कमी समजू नका. हे प्रमाणपत्र तुम्ही जर योग्य ठिकाणी वापरलं तर तुम्ही तुमच्या हातावर इथे करू शकता का? ओके, इथपर्यंत आलं लक्षात? हा, आता काय करू? भले भाषण लावण्यापेक्षा आता जेवढं आले तेवढं लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावर काम करायचं. आणि एक लक्षात घ्या, आपण सर्वजण एक कुठलाही कुणी धर्माचा असेल कुठल्याही जातीचा असेल एक आपण कष्टकरी कारागीर विश्वकर्मा कारागिरांचा हा परिवार आहे. त्याच्यामुळं जेवढं आपण एकमेकांशी सांभाळून घेऊन राहू आपल्याला सरांसारखे चांगले लोक आपल्याला मदत करतील. आणि तुम्ही जर एकत्र आलात तर या केंद्र सरकारच्या योजनेचा राज्य सरकारच्या योजनेचा आपण लाभ आपणही मिळू आणि आपल्यासोबत आपले जे नातेवाईक आहेत आपले जे काही समाज बांधव आहेत त्यांनाही देऊ. देणार ना? आणि ही पहिली सुरुवात आहे. आपली एकजूट फुटू द्यायची अजिबात नाही. सरांचं मनापासून अभिनंदन करतो. सर हे महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष कारागिरांनी प्रत्येक वस्तू तयार केल्या. हे पहिलं सेंटर आहे ज्या ठिकाणी तुम्हाला हे एवढी हायटेक यंत्रणा प्रोजेक्टर पासून तुम्हाला माईक पासून तुम्हाला बसण्यापर्यंत ते तुमच्या जेवण देखील मी केलेलं आहे. आज तुमचं जेवण केलंय खूप चांगलं वाटलं. म्हणजे याबद्दल सरांचा आपण एक नम्र भावे सरांचे आभारच मानले. आणि हे लोक सुशिक्षित आहेत, यांना काय पैसा कमवायचा म्हणून हे काही करतात अशातला भाग नाही. परंतु सरांना या प्रशिक्षणाच्या पुढे तुम्हाला कुठतरी न्यायचं असं मला जेवताना सर बोलले की सर ह्यांचं झालं ते यांना आपण पुढे आपण काय काय करू शकतो. तर म्हणलं सर यांना कंपनीचा मालकही करते. आता मी तुम्हाला सूत्र सांगितलेले त्यामुळं बाकी व्हॉट्सअपवर काय चालले राजकारणात काय चालले कोणता बंद आहे कोणता चालू आहे याच्याशी काही घेणदेण नाही. आपल्याला जात धर्म नसते. आपण कारागीर आहात. आपण तयार केलेली वस्तू कोण घेऊन जाते माहितीये का? सुतारानं बनविलेला दरवाजा कुठं मस्जिदला लागते कुठं मंदिराला लागते त्याला काय घेणदेण नाही काय? त्याला मिळतात पैसे. आमचा चर्मकार बांधव प्रत्येकाच्या पायाची सेवा करतो. आमचा नावी बांधव तुमच्या समाजाचे आम्ही एक कसे घटक होतो. अरे आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. जर आम्ही जर हे करणं बंद केलं तर तुमची किंमत काय? त्या जनावरांसारखी रस्त्याने फिरसाल. ही आपली ताकद आहे. ही आपली ताकद आहे. जर आमच्या सुतारानं दरवाजा बनविला नाही तर काय होईल? आणि त्याला जमिनीवर झोपावं लागेल. ही हालत होती. त्याच्यामुळे तुम्ही तुमची ताकद ओळखून घ्या आणि तुमच्या हितासाठी पुढे या. तुम्ही कुठेही कमी नाही.
आणि ज्या ठिकाणी कुठं काही गरज पडेल त्या ठिकाणी मग तो कुठलाही पुढचा अधिकारी असू द्या की कुठली काही यंत्रणा कुणी राहू द्या, आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊ. मी येतो तुमच्यासाठी. एका दिवशी जर कुठल्या बँकेचं हे झालं तर तिथल्या बँकेच्या हेड ऑफिस पाशी पुरी बँक बंद पडेल. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही, जोपर्यंत तुम्ही एकत्र होणार नाही, तोपर्यंत तुमची आवाज उठल्याशिवाय तुमची कोणी किंमत करणार नाही. आलं लक्षात? आणि मी एक शिवसैनिक आहे. आमचं बोलण्यापेक्षा कामावर जास्त लक्ष असते. तुम्हाला दिलेला शब्द हा प्रमाण आहे. तुमच्यासाठी आम्ही सदैव तयार आहे. सगळे जर माझा एक नंबर घ्या, 95270099. आता तुमच्या सगळ्यांचा सरांच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप ग्रुप करू आपण या कौशल्य विकास योजनेचा. सर या सेंटरचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा आणि तुमच्या जे काही अडचणी असतात प्रत्येक अडचणी या व्हॉट्सअपवर सुटत नाही. थोडस 2 मिनिटं शांत बसा. 95 277 80099. सर डबल सांगा. 95270099. आपल्याला थोडस नाव येते तुम्हाला बरोबर बाळासाहेब पाटील. तुम्ही मिस कॉल द्या काही काय अडचण असेल कुठेही राहू द्या. आणि तुम्हाला एक सांगतो 17 सप्टेंबरच्या माध्यमातून सर 17 सप्टेंबरच्या दिवशी चला 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 सरांकडून मिळतो. मी तुम्हाला सगळ्यांना तुझ्या ग्रुपमध्ये राहतो. आता इकडे लक्ष द्या सर. 17 सप्टेंबरला आपल्याला इथं आपण तुमचा औपचारिक कार्यक्रम करून घ्या. पण 17 सप्टेंबरला त्याच दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे, गणपती विसर्जन असल्यामुळे थोडं लक्ष द्या. 17 सप्टेंबर या दिवशी गणपती विसर्जन असल्यामुळं सगळ्यांची संख्या होणार नाही. 17 सप्टेंबरच्या पूर्वी मी सरांसोबत बसून आपण चर्चा करू आणि आपण या ठिकाणी तुमच्या सगळ्या लाभार्थ्यांचा एक मेळावा घेऊ. चालते ना? म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपण SBI वगैरे जे काय नॅशनलाइज बँक आहे. दादा थोडं 2 मिनिटं शांत इकडे लक्ष द्या. मी काय बोलतो लक्षात घ्या. मी तुमच्यासाठी करतोय का? आपण या ठिकाणी सगळे एकत्र या. प्रत्येक जण एकमेकाची अडचण सांगत बसलात तर तुम्हाला म्हणजे तेवढा वेळ मिळणार नाही, तुम्हाला मदतही मिळणार नाही, पोहोचू शकणार नाही आणि कदाचित. तर आपण काय करू, नांदेडमध्ये एक बडा मेळावा लेंगे. त्या मेळाव्यासाठी मी सरांच्या सोबत बसून आपण आयोजन करू. 100-500 लोकांचा तुम्ही सगळेजण एकत्र या. कुणी कुठे प्रशिक्षण करू द्या आणि एखाद्याचं प्रशिक्षण बी झालं नसेल तो आपला कारागीर असेल त्याला त्या ठिकाणी घेऊन या. आपण सर त्यांची नोंदणी तिथं करू. जे कुणाचे राहिले असतील नोंदणीचे त्यांची नोंदणी करू. पुन्हा कुठेही प्रशिक्षण घेतलं असेल त्या बिचाराचं कमी जास्त काय असेल तर त्यालाही बोलून घेऊ. असा एक 500 ते 1000 लोकांचा एक मेळावा आपण नांदेडमध्ये घेऊ. त्या मेळाव्यामध्ये तुम्हाला आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना बोलू, कलेक्टर साहेबांना, कारण ते या विश्वकर्मा योजनेचे हेड आहेत. त्याच्यासोबत आपण विविध समाज कल्याण अधिकारी असतील, बँकांचे अधिकारी असतील त्यांना बोलू. आणि एक वेळेस तुमच्या सगळ्यांना तसं मार्गदर्शन झाल्यानंतर आपण पुढची पायरी म्हणून नांदेडमध्ये सुरुवात करू. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे प्रचंड क्षमता आहे. तुमच्या हातात लक्ष्मी आहे. तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही, पण तिचा उपयोग करा आणि तिच्यामध्ये कौशल्य आणा. आता पहिलं कौशल्याचं प्रमाणपत्र घेतलं म्हणजे तुम्ही कौशल्यवान झालात असं नाही. आता मी जे पुढचं म्हणतोय तुम्हाला ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही एकत्र आलं पाहिजे, तुमच्या वस्तू निर्मिती केल्या पाहिजे. आणि या सगळ्या वस्तू आपण याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून आपण नांदेडमध्ये एखादं पूर्ण वेळ एखादा हस्तकला केंद्र टाकता येईल का, किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून इथं तुम्हाला प्रदर्शन करता येईल का,
किंवा मग नांदेडमध्ये तुम्ही त्या कारागिराने केलेल्या वस्तू मुंबईला विकल्या जातील का मंत्रालयामध्ये? येतं का लक्षात तुमच्या? मी काय बोलतो, फार मोठं बोलालो. तुम्ही तयार केलेली चप्पल ही कदाचित मुख्यमंत्री खरेदी करू शकतील. आलं लक्षात? हा, तर ह्याच्यासाठी तुम्हाला एकत्र यायचंय. फक्त सर्टिफिकेट घेतलं, झालं प्रशिक्षण, 2-4 हजार रुपये आले. सर आम्हाला तर काहीच पडलं नाही पदरात, असं म्हणून घरी बसू नका. आता हे जे आम्ही काही सांगितलेलं आहे हे तुमच्या कामाला आहे. तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात, तुम्हाला या गोष्टी कळतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करायला सर आहेत. आपण हे करू ज्याप्रमाणे दरवर्षी नांदेडमध्ये बघा तुम्ही कुठं कुठं खादीचे लागतात, त्या मल्टीपर्पजला इकडे तिकडे बाहेरचे येतात की नाही लोक? हो, एक्झिबिशन लागतात. आपल्या नांदेडचे लोक जातात की नाही तिथे सत्रच गर्दी केल्यासारखे? मग इथले आता तुम्ही रोज स्वतःचे इथले तुम्ही इथले भूमिपुत्र आहात, इथले कारागीर आहात. तुमच्या वस्तू विकण्यासाठी कलेक्टर ऑफिसच्या मैदानामध्ये कलेक्टर साहेबांच्या त्या बाजूच्या याच्यामध्ये आपण त्यांना जागा मागून तिथं आपण 10 दिवसात हे घेऊ, प्रदर्शन घेऊ आणि आपली कला आपण दाखवू. तुम्हाला सगळ्या मदती मिळतील. मी जे काही बोलालो या सगळ्या योजना आहेत, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं जागा व्हावं लागेल, तुम्हाला कुठंतरी विषयावर यावं लागेल, तर मी आणि सर तुम्हाला मदत करू शकू. आता इथून पुढचं तुमच्या हातात आहे. धन्यवाद. सर मला एक प्रश्न, जसं आपण वेगवेगळे आहे बरं, 5 मिनिट. बजेट तो सेक्शन हो गया.